जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जामनेर शहरातील प्रभाग क्रमांक 3 ची ओळख करून घेऊया। प्रभाग क्रमांक 3 मध्ये कांग नदी काठावरील परदेशपुरा, धनगरवाडा, श्रीरामपेठ, इस्लामपुरा, बिस्मिल्ला नगरचा संपूर्ण भाग येतो। गेल्या निवडणुकीत या प्रभागाची मतदार संख्या 3800 इतकी होती। यात सुमारे 1000ने मतदार वाढल्याची शक्यता आहे। गेल्या वेळी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत एक जागा ओबीसी व एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती। या दोन्ही जागेवर भाजपचेच उमेदवार निवडून आले होते। यावेळी आरक्षण कसे राहील हे आजच सांगणे कठीण आहे। आरक्षण निश्चिती व प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच राजकीय स्थिती स्पष्ट होईल। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 20% मतदार हिंदू व उर्वरित मुस्लिम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गेल्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपच्या सर्वसाधारण महिला उमेदवार निवडून आल्या होत्या। काँग्रेसचे तिसरे उमेदवार असलेले त्यांनी काहीही न करता केवळ जनसंपर्काच्या बळावर 90% मते मिळवली होती। त्यांचा केवळ 25 ते 30 मतांच्या फरकाने पराभूत झाला होता। हे इथे विशेष नमूद करणे आवश्यक आहे। या प्रभागात भाजपतर्फे आणि नगरपालिकेतर्फे विकासाची कामे करण्यात आली, मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरी काही प्राथमिक गरजा जसे पक्के रस्ते त्यातील काही आजही अपूर्ण अवस्थेत असल्याने ते पूर्ण झाले पाहिजे असे मतदारांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे शहरात इतर प्रभागात किंवा वसाहतीत जसे सार्वजनिक उद्यान झालेले आहे तसे बिस्मिल्ला नगर भागात किंवा या प्रभागात झालेले नसल्याची खंत मतदार व्यक्त करताना दिसून येत आहे। 2025 मध्ये होत असलेली निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे। उमेदवारी देताना तरुण होतकरू व पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी अपेक्षा या भागातील भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून मंत्री गिरीश महाजन यांना मिळालेली मते अगदीच नगण्य होती। दोन्ही नगरसेवक भाजपचे असून देखील पक्षाच्या उमेदवाराला मते कमी का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला। भाजपने शहरातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून सुद्धा काही प्रभागात त्यांना कमी मते मिळाली याची खंत भाजपला आणि तेथील स्थानिक नगरसेवकांना आहे। पालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक मंगल कार्यालय, डोम आदीची व्यवस्था झाल्याने मतदार समाधानी आहे। मात्र शेवटी कोणताही मतदार त्याची अपेक्षा पूर्ण होत नाही असेच म्हणत असतो। त्यामुळे काहींच्या अपेक्षा अजूनही अपूर्ण आहेत। त्यांना असलेल्या गरजा आरोग्याची असो, रस्त्याची असो किंवा इतर असो त्या पूर्ण व्हावे असे मतदारांना वाटते। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या प्रभागातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष किंवा MIM कडून उमेदवार निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि तसे झाल्यास बहुरंगी अशी लढत या प्रभागातून पाहावयास मिळेल। जामनेर शहरातील हा प्रमुख प्रभाग कष्टकरी जनतेचा आहे, गरीब जनतेचा आहे। या ठिकाणी विकास कामे झाल्याने त्यांचा समाधान आहे आणि आणखी काही विकास कामे व्हावी अशी अपेक्षा अजूनही सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। निवडणुकीत हाच मुद्दा असेल की जो आमचा विकास काम करेल त्याला मतदान करू। यामुळे हा प्रभाग महत्त्वाचा ठरत आहे। जामनेर शहरातील या प्रभागात फेरफटका मारला असता स्वच्छतेचा अभाव, काही ठिकाणी आरोग्याची समस्या अजूनही कायम आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून घंटागाडी कधी येते कधी येत नाही अशी परिस्थिती असल्याने मतदार नाराज असतात। शेवटी सर्वांची अपेक्षा पूर्ण करू शकेल असा कोणीही सत्ताधारी नाही हे लोकांनाही कळते, परंतु अपेक्षा अशी असते की मी मतदारांनी निवडून दिलेला माझा नगरसेवक माझ्यासाठी काय करतो हे मी पाहील आणि त्या पाहूनच मतदान करेल अशी अपेक्षा मतदार व्यक्त करतात। त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत जो पूर्ण काम करण्याचे आश्वासन देईल किंवा जो काम करू शकेल असाच उमेदवार निवडून येईल।